मुंबई के गोरेगांव वेस्ट के सिद्धार्थनगर इलाके में आवारा कुत्तों का आतंक दिन ब दिन बढ़ता जा रहा है और लोग डरे हुए हैं। आदर्श विद्यालय स्कूल के पास के इलाके में ये कुत्ते अचानक सड़क से गुजरने वाले लोगों पर हमला कर रहे हैं। अब तक कई लोग घायल हो चुके हैं। स्कूल का इलाका होने की वजह से छोटे बच्चों को भी गंभीर खतरा है। मिली सीसीटीवी फुटेज में साफ दिख रहा है कि एक आवारा कुत्ता सीधे एक सिक्योरिटी गार्ड पर कूदा और उसके कंधे पर काट लिया। इससे इलाके में डर का माहौल और बढ़ गया है। लोगों ने प्रशासन से तुरंत कदम उठाकर इन आवारा कुत्तों पर काबू पाने की मांग की है। असं आहे की तिथे ना काही रस्त्यावर अनेक कुत्रे वावरतात आणि ते भटकी कुत्रे आहेत। एखादं समजा कोण तिथे एकटा तिथे वावर करत असेल किंवा चालत असेल तर ते त्याच्यावर बघून ज्या पद्धतीने एकटा असून ते हल्ले करतात ते तो त्याचा लचका तोडणं किंवा अंगावर चावणं हे इतकं भयंकर असतं की त्याला पण कळत नाही की काय झालं आणि तो इतका म्हणजे घाबरून जातो व्यक्तींना। त्यात समजा कोणतरी सामाजिक कोण लोक चालल्या बिना रस्त्याची लोक आली आहेत त्याच्यासमोर काहीतरी दगड टाकलं किंवा काही बांबू टाकलं तर ते थोडेफार पण तरी सुद्धा ते भटकी कुत्रे असे आहेत ना न कोणाला ऐकणार त्याच्या फटकन अंगावर येतात आणि इतका जोरात चाव मारतात ना। एखादं विधू महिला पण तिकडे चालणारी आहेत तिथे त्या भागाला आमच्या इथे शाळा पण आहे जे लहान विद्यार्थी पण तिकडे पण कसं आहे दिवसा ढवळीनं जास्त क्राऊड असल्यामुळे ते हल्ले करत नाही। फक्त संध्याकाळचा असा टाइम झाला किंवा दुपारचा असा काहीतरी मधला टाइम असेल तिथे कोण नसेल आणि समजा एखादा कोण लहान मुलगा गेला वृद्ध महिला गेली किंवा कोणतरी असं व्यक्तिगत असं एकटा असेल तर त्याच्यावर ती लोक फटकन चाव मारतात आणि असे चाव मारतात त्या टायमाला ते 1चे 2 2चे 4 कधी होतात त्यांचं कळत नाहीये। आणि एवढं भीतीचं वातावरण आहे ना की काही आमच्यासारखी जुनी लोक जे तिथून ज्यांना तो रस्ता यायची वायवळ पण मालतीये कसे जायचं काय जायचं त्याच्यामुळे आम्ही पण सुद्धा तो रस्ता कधी टाळतो। हा पण दिवसाडे आमच्याकडे काही लोक तिथे संख्येने जास्त लोक असतात त्याच्यामुळे आम्ही लोक काही गोष्टी जायचा प्रयत्न करतो पण अशी भीतीचं वातावरण आहे आमच्याकडे की बाबा ते कधी कुठेतरी अंगावर येऊन असे करतं की ते आम्ही पण सुद्धा गाडी चालवताना कधी आले पटकन अंगावर असं पटकन येतात त्यावेळी ती भीती वाटते की अरे काय जातं आमचं डिसबॅलन्स बिघडतो आम्ही गाडी घेऊन पडतो त्या टायमाला तिथे कसं। यावर महानगरपालिका हे दुर्लक्ष करते का कुत्र्यांवरती कुठलीही कारवाई केली जात नाही? काय आलं ना की महानगरपालिकेकडे पूर्वी कुत्रा पकडायची काहीतरी जागा किंवा ते लोक काहीतरी करायचे हल्ली पत्रव्यवहार सुद्धा करून महानगरपालिकेला तसं काही ती टीम तशी येत नाही। तसं पूर्वी कसे महानगरपालिका पत्र करायचो त्यावेळी ते महानगरची कोणती गाडी यायची त्या कुत्र्यांना वावर पकडायची। आता काय झालं त्यांना पकडल्यानंतर सुद्धा ते काय करतात त्यांना काहीतरी त्यांची काहीतरी नसबंदी किंवा काहीतरी निरीक्षण करतात परत ते पण शेवटी त्याच्या कुत्र्याच्या मनात किंवा काय गोष्टीचं प्राणीचं आहे त्याच्याबद्दल सोडल्यानंतर ते जे चावणं असतं ते वारंवार चालणारच ना। शेवटी आता तक्रार केली पण सध्या असं नाही की ते घेऊन जातात ते काय करतात तिथे काय त्याला इंजेक्शन देतात किंवा त्याच्याबद्दल काय ट्रीटमेंट देतात सोडून देतात। असंच कुत्र्यांच्या एक संघटना तयार आहेत या पद्धतीने कुत्र्यांवरती कुठला हल्ला केला गेला किंवा काही असं व्हायलन्स त्या कुत्र्यांच्या अगेन्स्ट काही करण्यात आलं तर ती एक संघटना ज्या आहे ती एका व्यक्तींवरती गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करते। हो कारण आम्हाला माहिती आहे सिद्धार्थ हॉस्पिटल आमच्या गोरे कॉलेज शास्त्रीनगरला आहे तिथे काहीतरी जे काही गरजुले लोक आहेत त्यांनी का कुत्रा हल्ला केलेला त्याच्या अंगावर काहीतरी शस्त्र किंवा त्यांच्यात काय होतं आम्हाला माहीत नाहीये पण हल्ला करताना त्याच्या शरीर बरेच काहीतरी फाटलं त्याच्यामुळे त्या कुत्र्याचं त्याच जे प्राणीचे जे काही देखरेख करणारे त्यांनी त्याचं सांभाळ केला त्याला वाचवलं तर त्या स्थानिक पोलीस स्टेशनला त्यांच्यावर काहीतरी अनेक गुन्हे दाखल झाले जे कोणी केले ते आरोपी सापडले नाही पण तिकडच्या नंतर काही त्या लोकांनी प्राणी जे पालन आहेत त्यांनी ते सीसी फुटेजमध्ये सापडले की हे हल्ले कोण करणार आहेत त्या हल्लेखोरांचा त्यांनी शोध घेतला पण पोलिसांना त्याच्यामध्ये काही यश मिळालं कारण पोलिसांकडे अनेक मुंबईचे बरेच गुन्हे दाखल करण्यासाठी इतर गुन्ह्यासाठी भरपूर त्यांच्यावर प्रेशर असल्यामुळे ह्या गोष्टी ते प्रयत्न करतात पण हे प्राणी जे प्रेमी आहेत त्यांनी त्या गोष्टीसाठी पोलिसांवर काही गोष्टींचा बोलणी चालणी केली त्याच्यामुळे त्यांच्यावर कितपत दबाव असतो पोलिसांवर तर आम्हाला चांगलं कळतं आणि प्राणीपुणे हे लोकांनी त्याच्यावर FIR पण अजून पण ते आरोपी सापडलेले कोण आहेत ते। गोरेगांव मुंबई से सीनियर संवाददाता साबिर शेख की रिपोर्ट। नासिक शहर में पिछले 5 वर्षों में मोटरसाइकिल चोरी के 2 मामलों में वांछित आरोपी गणेश